लोकशाही आहे की नाही या देशामध्ये. आता आम्हाला सभा घ्यायला पण अडचणी व्हायला लागल्या या केंद्र आणि महाराष्ट्राच्या सरकारला असं दिसतंय. आम्हालाही 30 तारखेला परवानगी द्यायला आमच्या आक्रोश मोर्चाला प्रचंड त्रास देण्यात आला. त्या गोष्टी होतील, लढेंगे. त्या दडपशाहीच्या विरोधात पूर्ण ताकदीने या देशाच्या संविधानासाठी आम्ही लढत आहोत. माझं असं मत आहे की राऊत साहेब जे म्हणतायत की हा राजकीय विषय नाही, हा आस्थेचा विषय आहे. प्रभू राम हे या देशाचे फक्त नाही, जगात लोक त्यांची भक्त आहेत. आणि आम्ही तर रामकृष्ण हरी जन्मापासून विठ्ठलाचं नाव घेताना रामकृष्ण हरी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी जो मराठी माणूस आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टी काही नवीन नाही, ती आपली संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आपण हरिमुखे म्हणा म्हणतो आणि रामकृष्ण हरी राम राम ही तर महाराष्ट्राची संस्कृती आहे, ही लोकशाही आहे. आणि त्याच्यामुळे जरांगे पाटील जो निर्णय घेतात तो लोकशाहीच्या मार्गानेच घेत आहेत. त्याच्यामुळे त्याच्यात गैर काय. त्यांना म्हणजे त्यांना एखादी धोरणाबद्दल त्यांचे विचार असतील त्या संविधानाच्या चौकटीचीच ते अतिशय जबाबदारी. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाचे आरक्षणाचे विषय अतिशय गंभीर आहेत. सातत्याने गेले एक दशक म्हणजे 10 वर्ष मी स्वतः पार्लमेंटमध्ये त्याच्याबद्दल आमची भूमिका आणि न्याय मागते. आणि सरकार आतापर्यंत मराठा, धनगर, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात अजून तरी अपयशी झाले.